जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा नाम रूप समास 5वा दाम्पत्य रूपक. श्रीराम समर्थ. एकेकाळी एक जोडपे होते. त्यांचे परस्परावर फार प्रेम होते. जणू काही ती दोन असूनही एकच होती. त्या स्त्री व पुरुष अशा दाम्पत्याला कालांतराने एक पुत्र झाला. तो करता होता, भला होता. हे जोडपे कोण? ईश्वर व मूळ माया. हा पुत्र कोण? विष्णू. त्या पुत्रालाही एक पुत्र झाला, पण तो बापाच्या निम्म्याने शहाणा होता. तो म्हणजे ब्रह्मदेव. त्याला काही जाणीव व काही नेणीव असल्यामुळे त्याला अर्धी बुद्धी होती. त्याने फार मोठा व्याप केला व त्याला पुष्कळ पुत्र व कन्या संतती झाली, इतकी की त्या प्रजेने 3 लोक भरून गेले. त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र रागीट व अज्ञ होता. तो कोणाचे काही चुकले की लगेच त्याला नाश करी. तो कोण? ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीचा संहार करणारा रुद्र तोच. पुढे असे झाले, ते दाम्पत्य मागे पडले. त्यातला पुरुष तर उगाच बसून राहिला. पुत्र सर्वांचा सांभाळ करी, तर नातू उदंड वंश विस्तार करी, पण पंतू तर त्या विस्तारात धुमाकूळ घालून संहार करी. वडील माणसांना कोणी मानिना आणि त्यानंतर त्या कुळात फार कलह माजला आणि कोणी कोणास जुमानीत नाहीसे होऊन सर्वांनी परस्परांचा संहार केला. बाप, लेक, नातू, पंतू कोणीच शिल्लक उरला नाही. हे रूपक जो समजेल तो या सर्व गोंधळातून सुटेल व जो इतरांना समजावून सांगेल तो जगाचा उद्धार करील. मतामतांचा गलबला सोडून ज्याने त्याने सृष्टीचे कोडे आपल्यापुरते निवांतपणे सोडवावे. जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.